तिळगुळ घ्या गोड बोला. चला मकर संक्रांतीसाठी भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी खमंग अशी आपण बनवूया. तर आपण आता रेसिपीला सुरुवात करणार आहे बघा. तर इथे मी घेवडा घेतलाय, चाकवत घेतले, चणा घेतल्यात हिरवं, पावटा घेतला, 2 वांगी घेतली, ती वटाणा घेतलाय बघा हिरवा, गाजर घेतले चिरून बारीक, 4-5 बोरं घेतली, ती ऊस घेतलाय बारीक करून असा. तर भाजीत लागणार मसाला आता बनवण्यासाठी लसूण घेतलाय बघा, तीळ घेतले, तर शेंगदाणे घेतले, तर खोबऱ्याची वाटी घेतली, कोथिंबीर घेतली. आज आपण कांदा नाही वापरत. तर कढई ठेवली गॅसवर, कढईमध्ये तीळ घालूया आणि खमंग असं भाजून घेऊया. आपल्या भाजीला चव छान येते बघा. जेवढं तीळ चांगलं खमंग भाजी मंद गॅस करून तीळ भाजले तर चांगलं तडतड ओढेपर्यंत. आता आपण शेंगदाणा घालूया. शेंगदाणा पण आपण खरपूस भाजून घेणार आहे, डाग पडोपर्यंत भाजून घ्यायचं अशा पद्धतीने बघा. शेंगदाण्याला पण आता डाग पडायला लागलेत, काढून घेऊया. आता आपण खोबरं भाजून घेणार आहे. खोबऱ्यात मी बारीक काप करून घेतलं, तर खोबरं भाजूया. खूप मस्त असे मिक्स भाजी होते आपली भोगीची, छान होते. काल मी भाजी बनवली होती, पण आज व्हिडिओ टाकते मी. आता सगळं खोबरं काढून घेऊया. भाजले आहे बघा. खोबरं पण लाल कलर होईपर्यंत भाजून घेतले मी, डाग पडोपर्यंत. त्याच कढईत आता आपण तेल ओतणार आहे. मी सगळं मसाला थंड करायला ठेवलं होतं, तर थंड झालं तर मोठा 1 चमचा भरून तेल ओतलं, 1 चमचा जिरं घातलं, 1 चमचा मोहरी घातले, 10-12 कढीपत्त्याची पानं घातले. ते आता ही मसाला वाटून घेतला बघा. थंड झाल्यावर ती घालूया आपण. थोडंसं मी पाणी घालून थोडं वाटून घेतलेलं असं. तेलात मसाला चांगला परतून घ्यायचा. आता आपण पावडर मसाला घालूया जरा. 1 चमचा धना पावडर घातले, सॉरी जिरा पावडर, गरम मसाला घातला 1 चमचा आणि थोडीशी हळद घातली मी. बिटगी पावडर 1 चमचा घातले, कांदा लसूण 2 चमचे घातले. सर्व मसाला तेलात असं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. मसाला आपण कढईला लागू नये म्हणून थोडंसं पाणी घालूया. परत एकदा मिक्स करून घेऊया. शेंगदाणा तीळ चांगलं खमंग भाजलं तर आपल्या भाजीची मस्त अशी टेस्ट येणार आहे बघा. आता चणा घालूया, पावटा घालूया, वटाणा घालूया आपण. पावटा, चणा, वटाणा तसं भाजीमध्ये मिक्स करून घेऊया जरा. हिंग घाले थोडंसं चिमटभर, टेस्ट छान येते, सुगंध आपल्या भाजीचा. आता राहिलेल्या भाज्या घालूया. गाजर घालूया आपण, घेवडा घालूया, ऊस आहे, बोर आहेत, सगळे घालूया आपण. एकदम सगळंच मी घातले. आता वांगे 2 घेतले, त्याचे बारीक चिरून घेतले ते वांगी बघा, ती घालूया. वांग्यात पाण्यात ठेवायचे वांगे, कधी पण चिरले तर काळी पडत नाही ती. वरून ती चाकवतची भाजी घालूया. आमच्याकडे भोगीच्या भाजीत चाकवतची भाजी घालतात. आता मिक्सरच्या भांड्यात मी गरम पाणी थोडंसं कोमट करून ओतलं होतं, ते घालूया. 1 ग्लास दुसरं साधं म्हणजे गरम पाणीच घालूया. गरम पाण्यात बनवायची भाजी छान लागते चवीला. मिक्स करून घेऊया. थोडंसं तीळ घालूया. संक्रांतीला तिळाचा वापर जास्त असतो भाजीत, आपण तीळ वापरले. वरून पण थोडं घालूया आपण. चवीपुरतं मीठ घालूया. मीठ का चव घेऊन पण बघायची कशी लागते, म्हणजे त्यामुळं तुम्ही कमी जास्त करू शकताय. झाकण ठेवे 2 मिनटं. तर भाजीला उकळी यायला लागले, झाकण मी काढून घेतले. मिक्स करून घेऊ. मधून अधून चेक करत राहायचं. रस्सा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्हाला दाटसर पाहिजे का जराशी पातळ पाहिजे, मी मिडियम ठेवते बघा. जास्त दाटसर बी नाही, पातळ पण नाही. थंड झाल्यावर भाजी आपली दाटसर होते बघा.
आता आपण बाजरीची भाकरी बनवणार आहे. साईडला मी भाजी उतरून दुसऱ्या गॅसवर ठेवली आहे शिजायला. आता आपण बाजरीची भाकरी बनवून घेऊया तीळ लावून. पीठ मी चाळून बाजरीची घेते. चवीपुरतं मीठ घालायचं. बाजरी भाकरीत मीठ घातल्यास छान लागते, खमंग चवीला पण टेस्टी लागते बघा. थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं. पीठ छान असं मळून घ्यायचं बघा. भाकरी जेवढी कडक होईल तेवढी छान लागते चवीला. आता पीठ मळून झाले, गोल गोळा मुंडा करून घेऊया आपण. सुक्कं पीठ खाली लावून आपण थापून घेणार आहे बघा. वरून दोन्ही बाजूला तीळ लावून घेऊया, भाजलेले तीळ. ती खूप भाकरी टेस्टी लागते. खाली सुक्कं पीठ घालून थापून घ्यायची आपण. एकसारखी थापायची भाकरी. तर गॅसवर मी तवा ठेवला आहे. तवा पण गरम झाला. आपण तव्यामध्ये सोडूया भाकरी. वरून पाणी लावून घेऊया. आता पलटी करून घेऊया. दोन्ही साईडनं चांगली भाजू द्यायची. तर खालची पण भाकरीची बाजू भाजलेली आहे बघा, पचले. आता पलटी करून घेऊया आपण. खूप टेस्टी लागते बघा भाकरी. बाजरीची भाकरी भोगीची भाजी खूप छान लागते. आपली भोगीची भाजी आणि भाकरी तयार झाली आहे बघा. वरून थोडंसं भाजीत तीळ घालूया आपण. भाजी पण आपली चांगली शिजली आणि दाटसर पण झाली बघा. ताटात आपण वाढून घेऊया भाजी आणि भाकरी बघा. साईडला 2 तिळगुळाचे लाडू ठेवले, ते शेंगा ठेवले आणि गाजर ठेवले. धन्यवाद. बाय बाय.